मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। रयत वाहतूक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। अंबरनाथ रयत वाहतूक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 29 मार्च 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता संस्थापक अध्यक्ष राहुल वारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेत संघटनेचा वार्षिक लेखाजोखा सादर करण्यात आला, तसेच गेल्या वर्षभरातील संघटनेच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला। सभेत रिक्षाचालक व मालकांच्या समस्या, संघटनेची भूमिका, भविष्यातील दिशा आणि संघटित लढ्याचे महत्त्व या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। रिक्षाचालक व मालकांना मार्गदर्शन करताना राहुल वारे यांनी स्पष्ट केले की समस्या न सुटल्यास संघटना आंदोलनाची भूमिका घेईल। तसेच सीएनजी बॉटल टेस्टिंगच्या वाढत्या दरांविरोधात सर्व संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष केल्यास त्यात निश्चित यश मिळेल, असेही त्यांनी नमूद केले। या सभेला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कल्याण शहर अध्यक्ष राहुल पाटील यांनी उपस्थित राहून रिक्षाचालक व मालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले। तसेच आम आदमी पार्टीचे निलेश मुरलीधर व्यवहारे आणि सौ निलिमा निलेश व्यवहारे यांनीही उपस्थित राहून राहुल वारे यांच्या कार्याला पाठिंबा दर्शविला। या कार्यक्रमास रयत वाहतूक संघटनेचे राजू पांढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंबरनाथ शहरातून संघटनेचे तालुका अध्यक्ष आशिष देशपांडे यांच्यासह प्रशांत भोयार, संजय पवार, दीपक चौधरी, मोहन साबळे आणि सुनील सकट यांनीही उपस्थिती दर्शवली। सभेच्या शेवटी राहुल वारे यांनी सर्वांनी एकत्र येऊन पुढील लढा उभारण्याचे आवाहन केले। रिक्षाचालक व मालकांच्या न्याय हक्कांसाठी रयत वाहतूक संघटना नेहमीच कटिबद्ध राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आप रिक्षा वाहतूक संघटनेची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करते। तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर त्यांना वंदन करते। तसेच माझ्या समोरचे सर्व बंधू भगिनी फक्त एकच आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना वंदन करते। आज राहुल दादांनी जे काही भाषण केलं ते मी ऐकलं, नंतर इथे राहुल पाटील साहेब आहेत त्यांचं भाषण ऐकलं, प्रत्येकाचे विचार ऐकले। रिक्षा मी चालवत नाही, परंतु माझे मिस्टर रिक्षा चालवतात। मी दरवेळेला ज्या वेळेला आपण वाहतूक संघटनेमध्ये काम करतो त्यावेळी आपला स्वतःचा घरचा विचार आहे, घरचा प्रॉब्लेम आहे, हा विचार करून ज्यावेळी प्रत्येक व्यक्ती विचार करायला सुरुवात करेल त्यावेळी त्यांना कळेल की आपल्या संघटनेमध्ये किती प्रॉब्लेम आहेत। आपण इथे एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे करतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात। आपण म्हणतो की रिक्षावाला एकत्र येत नाही। किती मोठा साहेब असो मी समोर उभा राहून पहिले प्रश्न करतो, साहेब संविधान मोठा की तुम्ही मोठा? तो म्हणाल संविधान मोठा, तो विचाराचा अधिकार आहे का फक्त ऐकायचा अधिकार आहे? हा हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये मला बोलायचा अधिकार आहे। आम्ही बोलला आणि तुम्हाला कधी पण गरज लागल माझा नंबर घेऊन ठेवा। ऑन द स्पॉट तुमच्यासाठी आपली गर्दन कापायला आम्ही रेडी आहे। जर तुम्ही संविधाननी ते म्हणाले ना, संविधान नाही तर असं गुरकं काढेल आणि बोला आता इथं कापू का? संविधान आहे साहेब, काय माहिती का? डॉक्टर बाबासाहेब दिली ना, आपल्याला जी ताकद दिलेली बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी आपले आणत नाही। संविधानच मोठं आहे। भारतामध्ये संविधान मोठं आहे। आमदार, खासदार, नगरसेवक, बिगरसेवक कोणीच नाही। संविधान मोठं आहे। कुठल्याही कोणाकडेही जा, त्याला संविधान बद्दल विचारा। एकही कलम जर संविधानच्या विरुद्ध असेल तर त्याच्यावर आपण स्वतः कंप्लेंट करून गुन्हा दाखल करू शकतो। हे भारताचं संविधान आहे। सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे। मी नाही, तुम्ही पण बोलू शकता, तुम्ही पण बोलू शकता। कोणी फोटो काढायला आला आणि तोंड तुम्ही माझे आणि मी तुमचा। मी आता कल्याण स्टेशन परिसरात जो विषय घडला होता आपला इन्शुरन्स बाबत, मला दुसऱ्या दिवशी मी आपला अधिकाऱ्याचा पण विचारणा केली। आपला आरटीओ ऑफिसला जाऊन त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की हो आमच्या गाडीचा इन्शुरन्स नाहीये आणि आम्ही फंडची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। जसं की ट्रान्सपोर्ट कमिशनर
अलॉट होता आणि तिथूनच त्यांना फंड पण मिळतो आणि तो फंड जवळपास आमच्या येथील कार्यालयाला कमीत कमी 4 गाड्यांना इन्शुरन्स नाहीये आणि असे कमीत कमी 33 ते 34 कार्यालय आहेत तिथं आमचे फंडच्या याच्यामुळं आम्हाला ते शक्य झालं नाही. त्यांनी ती गोष्ट त्या दिवशी मान्य केली आणि 3-4 दिवशी आता त्यांना काय कोणाचं लेटर आलं कसं आलं ते माहीत नाही आणि त्या लेटरच्या अनुषंगाने त्यांनी दबावाच्या पोटी की हा एवढा उडायला लागला जेणेकरून याच्या पुढे उडायला नको. कारण की मी फक्त माझ्या एक डोक्यात एकच होतं की रिक्षा चालकांसाठी आजपर्यंत इतक्या संघटना झाल्या आता नॉर्मल जरी चूक असली तरी त्याला कमीत कमी 10,000, 5,000, 15,000 5 सेकंद लगेच पावती फाडतात. आपलं कोणती किंतू करून तुम्ही ऐकून घेता या पावत्या फाडल्या जातात. आपलं ऐकलं जातं का? मी त्यांना कमीत कमी 18 मिनिटाचा लाईव्ह मध्ये एकच प्रश्न माझा होता, जर तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे वरती तर ऍप्लिकेशनचं मला ती पोस्ट पावती दाखवा. कसं असेल तर मी इथून लगेच नाही होतो. त्यांनी ती पण दाखवली नाही. म्हटलं तुम्ही आता ती आपल्या अंगावरची वर्दी आहे जे 2 स्टार तुम्हाला आम्ही दिलेले आहेत आणि म्हणजे जनतेने दिलेले ना त्यांना दिलेले कोणी आहेत मंत्र्याकडे अधिकार कोणाचे आहेत? आमचेच अधिकार दिलेत ना आम्ही. तर आपल्याला आज जी गरज आहे ना मित्रांनो, खरंच मी एक सांगतो तुम्हाला, 10 माणसं तरी एकत्र व्हा. लाखोची संख्या 16, करोडची 16. 10 जण जरी आले ना माझ्या सोबती कुठे जायला यायला हे इतकं महत्वाचं काम ठरेल ना. एक कल्याणमध्ये काहीतरी नवीन जर गोष्ट घडवायची असेल रिक्षा चालकांसाठी संघटना भरपूर झाल्या. आजचं पण लेक्चर आपण म्हणतो आज इथं आपण बोलू बरोबर आहे, पण काय होतं माहिती का, उद्याला तितक्या पुरतं तेवढं स्थगित असतं. आजचे विचार इथेच विसरतात आणि उद्या आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.